महत्वाची बातमी, विधान परिषद सभापती पदावर अजित पवार गटाचा दावा हा कायम आहे। महायुतीमध्ये सभापतीपद अजित पवार गटाला देण्याचं ठरलं होतं। रामराजे निंबाळकरांचं नावही निश्चित झालं होतं। मात्र धैर्यशील मोहितेंना पाठिंबा दिल्यानं भाजप रामराजेंवर नाराज आहे। विधान परिषदेच्या सभापतीपदी नेमकी कुणाची वर्णी लागणार अशा चर्चा आता सुरू झाल्या। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। योगेश, वृषाली, विधान परिषदेच्या सभापतीपदी महायुती ज्यावेळी होत होती त्यावेळी अजित पवार गटाला सभापती पद देण्याचं निश्चित करण्यात आलं होतं आणि अजित पवार गटाकडून रामराजे निंबाळकर यांचं नाव सुद्धा हे निश्चित झालं होतं। मात्र लोकसभा निवडणुकीत रामराजे निंबाळकरांनी धैर्यशील मोहिते पाटील जे शरद पवार गटाचे उमेदवार होते त्यांना पाठिंबा दिल्यामुळे भाजप रामराजे निंबाळकरांवरती नाराज आहेत आणि त्यामुळे विधान परिषदच्या सभापतीपदी अजूनपर्यंत त्यांची निवड होऊ शकलेली नाहीये। मधल्या काळात अधिवेशन सुद्धा पार पडलं आणि या सगळ्या याच्यामध्ये विधान परिषदेचं सभापती पद नेमकं कधी दिलं जाणार या संदर्भातला प्रश्न हा अजित पवार गटाकडून सातत्याने विचारला जातोय। मात्र अजित पवार गटाचा दावा हा अजूनही कायम आहे आणि त्यामुळे असं विधान परिषदेच्या सभापतीपदी नेमकी कुणाची वर्णी लागणार हे बघणं महत्वाचं असणार आहे। कारण रामराजे निंबाळकर हे अजित पवार गटातील ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांच्या नावावरती अजित पवार गटाकडून शिक्कामोर्तब झालं होतं। मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये मी धैर्यशील मोहितेंना पाठिंबा दिल्यामुळे भाजपने जी नाराजी व्यक्त केली होती या नाराजीमुळे अद्यापपर्यंत रामराजेंची वर्णी लागू शकलेली नाहीये। मात्र रामराजे निंबाळकरांच्या जागी दुसरे नेमकं कुणाची वर्णी लागणार हे नक्कीच। धन्यवाद योगेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।